नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सुंदर आयुष्य जगताना आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत. चला तर मग बघूया त्याबद्दलचे मुद्दे. पहिला मुद्दा हा आहे की इतरांशी तुलना करणे बंद करा. याला मानवी दोष म्हणा किंवा आणखी काही, पण सत्य आहे की अनेक दुःखाचे कारण आपले स्वतःचे दुःख नसून इतरांचे सुख असते. तुम्ही याच्यावर जाण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीचे वास्तव फक्त त्यालाच माहीत असते. आपण लोकांचे बाह्य म्हणजेच बनावट रूप पाहतो आणि आपण त्यांच्या अंतर्गत म्हणजेच वास्तविक रूपाशी तुलना करतो. म्हणूनच समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहे असे आपल्याला सतत वाटत असतं. म्हणूनच इतरांशी तुलना करणे हे सोडून द्या. पण वस्तुस्थिती अशी आहे की अशा तुलनेला काही अर्थच नाही आहे. तुम्हाला फक्त स्वतःला सुधारत राहावे लागेल आणि अनावश्यक ज्या तुलना आहेत त्या थांबवाव्या लागतील. दुसरा मुद्दा हा आहे की स्वतःच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. म्हणजे तुम्ही डिपेंडंट राहू नका. मी अनेक वेळा पाहिले आहे की लोक त्यांची महत्त्वाची कामे केवळ दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे पूर्ण करू शकत नाहीत. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर अवलंबून राहू नका. आपले ध्येय, काम हे वेळेच्या मर्यादेतच पूर्ण केले पाहिजे. आता जर तुमचा चांगला मित्र तुम्हाला लगेच मदत करू शकत नसेल, तर तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊ शकता किंवा शक्य असल्यास तुम्ही एकटेसुद्धा काम करू शकता. असे केल्याने तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि अशी माणसे जी छोटी कामे करण्यास स्वावलंबी असतात, तेच पुढे मोठ्या आव्हानांवर मात करू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वतःची कामे स्वतः पूर्ण करण्याची सवय लावा. तिसरा मुद्दा हा आहे की लक्ष केंद्रित न करता तुम्ही कार्य करता. यशस्वी बनण्यासाठी एक महत्त्वपूर्ण गुण म्हणजेच लक्ष केंद्रित करणं हा आहे. संपूर्ण विश्वात आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, तीच एनर्जी रिफ्लेक्ट होऊन तुमच्यासोबत जे घडायला पाहिजे तेच घडत असते. फक्त तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावा लागतो. तुमचे गोल म्हणजेच टार्गेट, तुम्ही सतत त्याच्याबद्दल बोलत राहा, विचार करत राहा. मी सुद्धा जसं यूट्यूबवर व्हिडिओ टाकते, अपलोड करते, तेव्हा मला पण वाटते, हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल की नाही? हा व्हिडिओ चालेल की नाही? पण मी तसं कधीच विचार करत नाही. कारण मी फक्त सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करते आणि माझं माझं काम करत राहते. चौथा मुद्दा हा आहे की इतरांचे वाईट होत असल्यास त्यात आनंदित होणे. खूप लोकं असे सुद्धा करतात की दुसऱ्याचं वाईट होतंय म्हणून त्याच्यातच आपला आनंद मानतात. आपण हे लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की इतरांसमोर दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नये. पण अजून एक गोष्ट जी मला महत्त्वाची वाटते, ती म्हणजे कोणी दुसऱ्याबद्दल वाईट बोलत असेल तर आपण त्यात रस घेऊ नये. जर तुम्ही त्यात रस दाखवलात तर तुम्ही स्वतः नकारात्मक गोष्टीकडे आकर्षक होऊ शकता. अशा लोकांपासून दूर राहिले तेवढे बरे. पण एकत्र राहणे ही जर सक्ती असेल, तर अशा विषयांवर तुम्ही काहीच न बोलता शांत राहू शकता. त्यामुळे समोरची व्यक्ती ही आपोआपच शांत होते. पाचवा मुद्दा हा आहे की सतत भूतकाळाबद्दल पश्चाताप करत राहतात. काही लोक त्या काही लोक पश्चातापच करत राहतात. भूतकाळात तुमच्यासोबत असे काही घडले असेल, ज्याने तुम्हाला दुःख झाले असेल, तर एकदा, दोनदा, पण सतत पश्चाताप करू नका. त्या घटनेतून तुम्हाला जे काही धडे घेता येतील ते घ्या आणि पुढे पहा. जे लोक इतरांसमोर वारंवार रडतात, ते लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. प्रत्येकाला स्वतःच्या समस्या असतात आणि जीवन आनंदी करण्याऐवजी दुःखी करणारे लोक कोणालाच आवडत नाहीत. आणि जर तुम्ही असे केले, तर तुम्हालाच त्याचा जास्त त्रास होतो. तुम्ही भूतकाळात अडकून राहता आणि हा क्षण जगू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही भविष्यासाठी काहीच करणार नाही हे लक्षात ठेवा आणि वर्तमान काळात जगा आणि जे झाले ते विसरून जा आता. आता पुढे काय करता येईल याचाच विचार करून ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. ह्या 5 गोष्टी म्हणजेच इतरांशी तुलना न करणे, स्वतःच्या कामासाठी इतरांवर अवलंबून न राहणे, लक्ष केंद्रित करून कार्य करणे, इतरांचे वाईट होत असल्यास त्यात दुर्लक्ष करणे किंवा त्यात मदत करणे, भूतकाळाबद्दल पश्चाताप न करता वर्तमान काळात जगणे, ह्या गोष्टींनी तुमच्या आयुष्याची सुरुवात करा. कारण हा दिवस पुन्हा येणार नाही आणि तुम्हालाच तुमचे कार्य पूर्ण करून ध्येय गाठायचे आहे. त्यामुळे सतत आनंदी राहा आणि गप्पा गोष्टी या चॅनलवर मी असेच व्हिडिओ टाकत असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी काय इम्प्रूव्हमेंट करावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये कळवा. धन्यवाद आणि थँक यू.